मकर राशी 24 ते 30 ऑगस्ट 2026। मकर राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात तुमच्या संयमाची परीक्षा संपून त्याचे फळ दिसण्यास सुरुवात होऊ शकते। 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा आठवडा मकर राशीसाठी हळूहळू पण ठोस बदल घडवून आणणारा ठरू शकतो। मागील काही काळापासून तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करत असाल, पण त्याचे परिणाम अपेक्षेप्रमाणे दिसत नसतील। काही वेळा तुम्हाला असेही वाटले असेल की मी इतके प्रयत्न करते आहे, पण माझ्या आयुष्यात बदल का होत नाही। मकर राशीच्या व्यक्ती मेहनती, जबाबदार आणि वास्तववादी असतात। तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने मिळवलेली अधिक प्रिय असते। पण सतत जबाबदाऱ्या सांभाळताना कधीकधी स्वतःच्या इच्छा मागे पडतात। या आठवड्यात मात्र परिस्थिती तुम्हाला स्वतःसाठी विचार करण्याची संधी देऊ शकते। तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी फक्त सहन करत आला आहात, त्याबद्दल आता निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। शांतपणे सुरू असलेला बदल या आठवड्यात तुमच्या आयुष्यात मोठा बदल अगदी अचानक दिसणार नाही, तो हळूहळू सुरू होईल। एखादे अडकलेले काम पुढे सरकेल, एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित उत्तर मिळेल, एखादी जुनी योजना पुन्हा चर्चेत येईल किंवा तुमच्या मनात नवीन ध्येय तयार होईल। सुरुवातीला ही घटना छोटी वाटेल, पण याच छोट्या घटनेतून पुढील काही महिन्यांसाठी महत्त्वाचा मार्ग तयार होऊ शकतो। म्हणून या आठवड्यात छोट्या संधींकडे दुर्लक्ष करू नका। उशीर म्हणजे नकार नाही। मकर राशीसाठी या आठवड्याचा एक महत्त्वाचा संदेश आहे, उशीर झाला म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार नाही असे नाही। काही गोष्टींना योग्य वेळ लागतो। तुम्ही एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न केले असतील आणि तरीही यश मिळाले नसेल, तर प्रयत्न थांबवण्याआधी एकदा तुमची पद्धत बदला। कदाचित ध्येय चुकीचे नाही, फक्त त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बदलण्याची गरज आहे। काम आणि करिअर कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात। एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते। सुरुवातीला ते ओझ्यासारखे वाटेल, पण याच कामामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा मजबूत होऊ शकते। नोकरी शोधणाऱ्यांना एखादी माहिती किंवा संपर्क उपयोगी ठरू शकतो। व्यवसाय करणाऱ्यांनी घाईघाईने मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा नियोजनावर भर द्यावा। तुमची मेहनत आता लक्षात येण्यास सुरुवात होऊ शकते। आर्थिक बाबतीत स्थिरता येईल। आर्थिक परिस्थितीत हळूहळू स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे। मागील काही काळातील एखादा खर्च, कर्ज किंवा आर्थिक चिंता कमी करण्यासाठी योजना आखता येईल। काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो। मात्र अचानक मिळालेल्या पैशांवर मोठे निर्णय घेऊ नका। या आठवड्यात पैसा वाढवण्याइतकेच ते योग्य पद्धतीने सांभाळणे महत्त्वाचे आहे। नात्यांमध्ये मनातील गोष्ट बाहेर येईल। मकर राशीच्या व्यक्ती अनेकदा आपल्या भावना मनात ठेवतात। तुम्हाला काही त्रास होत असला तरी सगळे ठीक आहे असे म्हणण्याची सवय असू शकते, पण या आठवड्यात एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद होऊ शकतो। तुम्ही बराच काळ मनात ठेवलेली गोष्ट सांगू शकता, त्यामुळे नात्यातील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे। मनातील भावना योग्य शब्दात व्यक्त करणे ही कमजोरी नाही, ती नात्याला दिलेली प्रामाणिक संधी आहे। 26 ते 28 ऑगस्ट जबाबदारी आणि संधी या काळात एखादे काम अचानक तुमच्यासमोर येऊ शकते। तुम्हाला वाटेल, आता हे आणखी एक काम माझ्यावर का, पण हे काम स्वीकारल्यास तुमच्यासाठी नवीन दार उघडू शकते। कधीकधी जबाबदारीच्या रूपातच संधी लपलेली असते, म्हणून फक्त काम जास्त आहे म्हणून संधी नाकारू नका। 29 आणि 30 ऑगस्ट समाधानाची चाहूल आठवड्याची शेवटी मनात थोडे समाधान निर्माण होऊ शकते। एखादे काम पूर्ण होईल, एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल किंवा एखाद्या निर्णयाबद्दल मनातील संभ्रम कमी होईल। तुम्हाला जाणवेल, मी इतके दिवस ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होते त्याला आता दिशा मिळत आहे। मकर राशीसाठी विशेष दैवी संकेत मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी या आठवड्याचा दैवी संकेत खूप सुंदर आहे। ज्याची पायाभरणी शांतपणे केली जाते त्याची उंची काळानुसार मोठी होते। तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी सध्या अजून लहान वाटत असतील, पण त्यांना वेळ द्या। नवीन कामाची सुरुवात लहान असू शकते, बचत कमी असू शकते, नवीन नाते अजून नाजूक असू शकते, नवीन स्वप्न अजून फक्त मनात असू शकते, पण आजची छोटी सुरुवातच उद्याच्या मोठ्या यशाचा पाया बनू शकते। मकर राशीसाठी शेवटचा संदेश मकर राशीच्या व्यक्तींनो, 24 ते 30 ऑगस्ट 2026 या आठवड्याचा शेवटचा संदेश तुमच्या संयम, मेहनत आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवण्याशी संबंधित आहे। तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी सहज मिळालेल्या नसतील। एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली असेल। तुम्ही शांतपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या असतील, पण तुमच्या प्रयत्नांचे कौतुक किंवा अपेक्षित परिणाम लगेच मिळाले नसतील। अशा वेळी मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी एवढे प्रयत्न करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही।
पण या आठवड्याचा संदेश सांगतो की प्रत्येक प्रयत्नाचा परिणाम लगेच दिसत नाही. जसे एखादे झाड लावल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला फळे येत नाहीत, तसेच आयुष्यातील काही प्रयत्नांनाही वेळ लागतो. मुळं जमिनीत तयार होत असतात. आपल्याला वरून काहीच दिसत नसते, पण आतून वाढ सुरू झालेली असते. तुमच्या आयुष्यातही कदाचित अशीच एखादी प्रक्रिया सुरू असेल. उशीर म्हणजे नकार नाही. मकर राशीसाठी या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, उशीर झाला म्हणून तुमचे नशीब तुमच्या विरोधात आहे असे समजू नका. एखादी नोकरी उशिरा मिळू शकते, एखादी आर्थिक सुधारणा उशिरा होऊ शकते, एखाद्या नात्यातील गैरसमज दूर होण्यासाठी वेळ लागू शकतो, एखादे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त काळ जाऊ शकतो. पण याचा अर्थ ते कधीच पूर्ण होणार नाही असे नाही. कधीकधी नियती आपल्याला थांबवते, कारण आपल्याला अजून काही शिकायचे असते, काही लोक भेटायचे असतात आणि योग्य वेळेची वाट पाहायची असते. म्हणून तुमच्या आयुष्यातील विलंबाला अपयशाचे नाव देऊ नका. तुमच्या कष्टांची किंमत आहे. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही केलेले कष्ट वाया गेलेले नाहीत. कदाचित आज त्याचा परिणाम दिसत नसेल, पण त्या कष्टाने तुमच्यात अनुभव निर्माण केला आहे. आज तुम्ही कालपेक्षा अधिक शहाणे आहात. आज तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचे हे अधिक चांगले समजते. आज तुम्हाला एखादे काम कसे करायचे याचा अनुभव आहे. हीच तुमच्या कष्टांची पहिली कमाई आहे आणि योग्य वेळ आली की याचा अनुभवाचा उपयोग तुम्हाला मोठी संधी पकडण्यासाठी होऊ शकतो. काही गोष्टी सोडण्याचीही वेळ येते. मकर राशीच्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवावी, फक्त मेहनत करत राहणे पुरेसे नाही, योग्य ठिकाणी मेहनत करणेही महत्त्वाचे आहे. एखादे काम सतत अडत असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित मार्ग बदलण्याची गरज असेल. एखादे नाते सतत त्रास देत असेल तर फक्त मी ते टिकवलेच पाहिजे म्हणून स्वतःला त्रास देऊ नका. कधीकधी काही गोष्टी सोडणे म्हणजे हार मानणे नसते, ते स्वतःसाठी योग्य जागा निर्माण करणे असते. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. कदाचित तुमच्या आसपासचे काही लोक तुमच्यापेक्षा पुढे गेलेले दिसतील. कोणाचे घर झाले असेल, कोणाची नोकरी चांगली झाली असेल, कोणाचा व्यवसाय वाढला असेल, कोणाचे नाते सुखी दिसत असेल आणि तुम्हाला वाटू शकते मी अजूनही इथेच आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्या आयुष्याची फक्त बाहेरची बाजू पाहत आहात. प्रत्येक व्यक्तीचा संघर्ष वेगळा असतो. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. तुमची वाट उशिराची असू शकते, पण ती चुकीची आहे असे नाही. या आठवड्यात एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे झाली नाही तरी लगेच ती वाईट समजू नका. कदाचित तुम्हाला न मिळालेली संधी तुमचे नुकसान होण्यापासून वाचवत असेल. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल, कारण पुढे तिच्यामुळे मोठा त्रास झाला असता. कदाचित एखादा निर्णय उशिरा झाला असेल, कारण त्यासाठी योग्य वेळ अजून आलेली नसेल. देवाची कृपा नेहमी आपल्याला हवे ते देण्यात नसते. कधीकधी आपल्यासाठी चुकीची गोष्ट आपल्यापासून दूर ठेवण्यातही असते. स्वतःला एक संधी द्या. या आठवड्यात स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या भूतकाळातील अपयशामुळे माझे भविष्य ठरवणार नाही. तुमच्याकडून चुका झाल्या असतील, एखादा निर्णय चुकीचा ठरला असेल, काही लोकांवर चुकीचा विश्वास ठेवला असेल, पण आता तुम्हाला अनुभव मिळाला आहे म्हणून त्या चुका पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला दोष देण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जा. तुमची पुढची सुरुवात तुमच्या मागील चुकीपेक्षा मोठी असू शकते. आणि शेवटी मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमच्यासाठी या आठवड्याचा सर्वात सुंदर संदेश असा आहे, तुमची वेळ उशिरा येत आहे म्हणून घाबरू नका. कदाचित नियती तुमच्यासाठी मजबूत पाया तयार करत आहे.